मुंबईत काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या अनुषंगाने संपूर्ण मुंबईमध्ये कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करायला सुरुवात केलेली आहे। याचे परिणाम असे जाणवत आहेत की संपूर्ण मुंबईमध्ये आता ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। झाड असू द्या किंवा इलेक्ट्रिक पोल असू द्या किंवा मग एखादा चौक असू द्या, या सगळ्या चौकांमध्ये राजकीय पक्षाचे बॅनर सर्रास लागलेले पाहायला मिळतात। याने मुंबई शहराचं विद्रुपीकरण होत आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी मुंबईची अशीच अवस्था असते। मी सध्या मुंबईच्या शिवसेना भवनासमोर आहे आणि या ठिकाणची ही दृश्य पाहू शकता की मनसे आणि शिवसेना एकत्र यावे यासाठी संपूर्ण या परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लागल्याचं चित्र एकीकडे पाहायला मिळतंय। वाढदिवसाचे बॅनर सुद्धा कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की इतर जे पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा या चौकामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुंबईच्या कांदिवली बोरिवली पासून ते CST पर्यंत ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे जे बॅनर्स पोस्टर्स आहेत ते सर्रास पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, शिवसेना ठाकरे पक्ष असू द्या किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असू द्या, अजितदादांचा पक्ष असू द्या किंवा मग भाजप असू द्या, सगळे कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचे जे बॅनर पोस्टर आहेत ते वाढदिवसाच्या निमित्त, कधी कुठल्या बैठकीच्या निमित्त ठिकठिकाणी लावतायत आणि जे मुंबईचं सौंदर्य आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय की व्यत्यय येताना पाहायला मिळते। मुंबईकर भीतीपोटी कुणाला काही बोलत नाही, व्यस्त असतात, कामात असतात। मात्र मुंबईचं हे जे विद्रुपीकरण सुरू आहे याकडे महानगरपालिकेचं लक्ष नाही का असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीनं आता बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि ठिकठिकाणी कुठे दप्तर वाटपाचा कार्यक्रम घेतला जातोय, कुठे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात, तर कुठे आपल्या नेत्याला भावी नगरसेवक असल्याच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या जातात। आणि त्यामुळे भविष्यामध्ये यावर महानगरपालिकेकडून काही ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।